उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन। बारामतीत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी। अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता बारामतीत विद्या प्रतिष्ठान मैदानावर होणार अंत्यसंस्कार। सुप्रिया सुळे यांची माहिती। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना बारामतीजवळ विमान कोसळून दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू। राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडून तीव्र शोक व्यक्त। लोकसभेतही अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण। लोकनेता आणि मित्र गमावला असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। धडाडीचे नेते आणि मोठे भाऊ गेल्याचं दुःख एकनाथ शिंदे यांनी केलं व्यक्त। राज्यपालांचीही श्रद्धांजली। राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। बारामतीत शोकाकुल नागरिकांची मोठी गर्दी। अजित पवार यांच्या निधनानं राज्याचं कधीही भरून न येणारं नुकसान। हा अपघात असून यात राजकारण आणू नये, शरद पवार यांची प्रतिक्रिया। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची घेतली भेट। अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती। घटनास्थळी तपास सुरू। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात। संरक्षण सज्जतेसह विकसित भारताच्या दिशेनं मजबूत वाटचाल सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। आणि सर्वच आघाड्यांवर लढल्या जाणाऱ्या लढायांमध्ये देशाच्या तरुणाईचं लक्षणीय योगदान। दिल्लीतल्या NCC PM रॅलीत पंतप्रधानांचं प्रतिपादन। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी